नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्याच्यासाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत, भावी शिक्षकांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या इतर अपडेट्सपासून कोणीही वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघण्याच्या पूर्वी तुम्हाला आवर्जून एक माहिती सांगतोय की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही प्राधान्यक्रम आहेत त्या अनुषंगाने तो प्राधान्यक्रम कसा द्यावा या अनुषंगाने जे काही आपली काउन्सिलिंग बॅच आहे, ज्याला काउन्सिलिंग बॅच या बॅचमध्ये ज्यांना आपल्याला यायचं आहे, प्रवेश निश्चित करायचा आहे, ज्यांना आपल्याला समुपदेशन हवं आहे, त्यांच्यासाठी 50% जे काही आहे ते त्या ठिकाणी सूट जी आहे ते काही कालावधीसाठी ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी 30 जूनपासून आपण ती बॅच जी आहे ते सुरू करतोय. त्यामुळे जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्या. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती जी आहे ते बघणार आहोत. तर नेमका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक विभागाच्या ज्या काही पदभरत्या आहेत त्या केवळ वर्षानुवर्ष त्या विभागाची बिंदू नामावली अद्ययावत नसल्या कारणाने त्या भरत्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आता उदाहरणार्थ बघा ना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती साधारणतः अनेक वर्षापासून जी आहे ते अजून तशीच ती प्रलंबित आहे. कारण काय, तर त्याची बिंदू नामावली अद्ययावत नसल्या कारणाने. आता शिक्षकांचा जरी विचार केला तर बिंदू नामावलीमध्ये जो काही घोटाळा झाला तो केवळ आणि केवळ चुकीच्या पद्धतीनं रोस्टर कंप्लीट केल्यामुळं त्या ठिकाणी घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे आणि आजही बिंदू नामावलीमध्ये ती जी काही रोस्टर्स आहेत दुरुस्ती करण्यासाठी 10% पदं जी आहेत ती कपात केलेली होती. आता हे केवळ भरती प्रक्रियापुरतं मर्यादित आहे का शिक्षकांच्या? तर नाही. इतर कुठल्याही खात्याच्या, इतर कुठल्याही विभागाच्या या खात्याच्या भरतीच्या अनुषंगाने त्या भरतीचं रोस्टर जे असते त्या म्हणजे रोस्टर म्हणजे नेमकं काय? बिंदू नामावली म्हणजे काय? तर ढोबळमानानं जर सांगायचं म्हटलं त्या प्रवर्गानुसार आरक्षित जी काही प्रचलित आरक्षण आहे त्यानुसार जी काही बिंदू असतात ठरलेले ती पदं म्हणजे बिंदू नामावली थोडक्यामध्ये. ही जी पदं नामक आहे, ही जी मानक आहे ते ठरवण्याचं ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ठरवलं जातं त्या विभागानुसार. मात्र हे रोस्टर जे आहे ते अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने बराचसा विलंब जातो, बराचसा त्याच्यामध्ये कालावधी निघून जातो, बराचसा त्यामध्ये वेळ खाणारी जी प्रोसेस आहे ते असल्या कारणाने शासनाने एक समिती गठीत करण्याचं त्या ठिकाणी धोरण जे आहे ते ठरवलेलं आहे. आता 25 जून रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक समिती जी आहे ती गठीत केलेली आहे. 7 सदस्यीय समिती पुणे मावक जो काही अध्यक्ष आहेत आयुक्त त्याचे अध्यक्ष असणार आहेत आणि इतर जे काही सहाय्यक आयुक्त आहेत विभागाचे त्याचे सदस्य असणार आहेत या कमिटीचे. आणि या कमिटीला जो काही अहवाल सादर करायचा आहे तो अहवाल साधारणतः 15 ऑगस्टच्या अगोदर त्याचा अहवाल सादर करायचा आणि 15 ऑगस्टच्या अगोदर जी काही रोस्टर्स आहेत ते कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने तो अहवाल. आता हे अहवाल नेमकं काय असणार आहे, तर हे बिंदू जी आहे ते ऑनलाईन प्रोसेस आहे. एक सॉफ्टवेअर जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलप केलं जाणार आहे ऑनलाईनचं. आणि या बिंदू नामावलीमध्ये जी काही ऑफलाईन बिंदू नामावली व्हायची त्याच्यात बराचसा विलंब जायचा, वेळ जायचा. आता साधं उदाहरण जर घेतलं शिक्षक भरतीचं तर 7-7 6-6 महिने, 10-10 महिने, 1-1 वर्ष जो आहे तो बिंदू नामावली तपासणीमध्ये जात होता. तर अशा पद्धतीचं एक मानक त्या ठिकाणी तयार करायचं ऑनलाईन, जे की गतिशील असेल आणि त्या ठिकाणी सर्वसमावेशक असेल, म्हणजे कुठल्याही प्रवर्गाला त्याच्यामध्ये अन्याय होणार नाही, सर्वसमावेशक असेल. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रोस्टर जे आहे ते त्या ठिकाणी करवायचं आहे. त्यामुळे ही समिती जी आहे तो अहवाल जो आहे तो सादर करणार आहे. म्हणजे याने काय होणार आहे तर इथून कुठल्याही विभागाची भरती प्रक्रिया असू द्या, ती भरती प्रक्रिया फार गतिशील होईल. कारण एखाद्या विभागाची भरती आली की त्या विभागाचं रोस्टर कंप्लीट होणं म्हणजे ती तारेवरची कसरत असायची आणि त्या रोस्टरच्या कंप्लीट होण्याच्या नावाखाली अनंत अशा अडचणी, समस्या त्या ठिकाणी उभे राहायच्या. मात्र हे जर आता ऑनलाईन झालं तर नक्कीच याच्यामध्ये जी काही कार्यपद्धती आहे ते गतिशील होईल आणि सर्वसमावेशक होईल. नक्कीच त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेला सुद्धा गती येईल आणि जाहिरातीसुद्धा लवकर येतील आणि ऑनलाईन असल्या कारणाने सगळ्यांना ते खुलं असेल
आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये जे आपले पडताळायचे असतात बिंदू ते आपण पडताळू शकू. म्हणजे याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळं हे समितीचा अहवाल जो आहे जेवढा लवकर येईल तेवढा फायद्याचा असणार आहे आणि इथून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये AI जनरेशन असल्या कारणाने इथून येणाऱ्या काळामध्ये पुढील काळामध्ये भरती प्रक्रियेला तर कुठलाही विलंब होणार नाही. मग ती भरती प्रक्रिया कुठलीही असू द्या. त्यामुळे हे नक्कीच एक गतिशील धोरण म्हणता येईल. गतिशील सरकार बी म्हणलं तर काही हरकत नाही. नक्कीच या समितीचा अहवाल जो आहे तो ठरल्याप्रमाणे विहित वेळेत यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पदभरतीला असे आता रोस्टरच्या नावाखालीचे अडथळे जे आहेत ते राहणार नाहीत. त्यामुळं नक्कीच हे दिलासादायक बातमी आहे, दिलासादायक अपडेट आहे. सामान्य प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकाचा आहे. त्यामुळे या निर्णयाचा स्वागत केला पाहिजे, या निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना कोणाला काउन्सिलिंग बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये कमेंट ती पिन केलेली असेल, तिथे लिंक असेल, तिथे जाऊन आपण ॲपवर जाऊन महा टीचर संदीप कांबळे या ॲपला डाउनलोड करून काउन्सिलिंग बॅच परचेस करू शकता. मर्यादित काळासाठी 50% सूट असेल आणि 30 तारखेपासून ही बॅच जी आहे ती सुरू होणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जॉईन व्हा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.